मोरनी संघाचा संघनायक. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खरं तर तसेच आपण पाहतोय भरत रामचंद्र जाधव यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. भगवान पवार यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ भरत भगवान पवार यांच्याकडून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आली. आणि आज मात्र आज ज्यांचा वाढदिवस आहे आपले अनिल रघुनाथ पवार यांच्याकडून सर्व जे सन्मानचिन्ह या ठिकाणी स्पर्धेला देण्यात आले त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तसेच किरण दौलती पवार यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सुंदर ट्रॉफी. आणि तसेच दशरथ जानू कदम यांच्याकडून गोलंदाज फलंदाज ट्रॉफ्या या ठिकाणी देण्यात आल्या. तसेच श्री सतीश जाधव यांच्याकडून सर्व जे सन्मानचिन्ह अर्थातच मेडल आहेत ते त्यांच्यामधून देण्यात आले. आणि निकेत दिनकर यांच्या माध्यमातून निकेत दिनकर जाधव यांच्याकडून आणि तसेच नितीन जाधव कोयना क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून यूट्यूब लाईव्हची व्यवस्था आम्हाला या ठिकाणी करून दिली. त्याच्यामुळे सर्व ज्या आम्हाला या ठिकाणी दानशूर दात्यांचं सर्वांचं मनापासून आभार. आणि खरोखरच अमरजोत क्रिकेट संघावरती असाच कायम प्रेम राहावा असंच आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. आणि बोलतोय आजच्या दिवसातील खरं तर कुठला संघ जो जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये दाखल होईल. आणि तीच लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 षटकांची मॅच असेल. मॅच लावते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज साहिल सज्ज झाला. इथे अपील चांगली पाहायला मिळाल्या. पंचांचं बोर्ड मात्र हवेत. आणि पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. बघा पंच कुठल्याही संघाच्या बाजूने डिसिजन देणार नाही आहेत. त्याच्यामुळे आपण देखील सहकार्य करा. इथपर्यंत चांगल्या मॅचेस झाल्यात तर सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि साहिलला सफलता मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो प्रशांतला. प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डीजे ऑपरेटर हर्षल जाधव आपण लगेच तिची संपर्क साधा. हर्षल जाधव इथे चांगला फटका खेळून काढला. एक धाव सहजरित्या घेतली गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या एक धाव घेतले गेले. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. हर्षल जाधव डीजे ऑपरेटर. हर्षल जाधव डीजे ऑपरेटर आपण यायचं आहे बघा या ठिकाणी समालोचक कक्षाच्या समोर. चांगला फटका खेळून काढला. एक धाव सहजरित्या घेतले गेले. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. टोटल 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संत गतीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुंदर डॉट चेंडू पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा गोलंदाज साहिल सज्ज झाला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आज दिला. इथे चांगला पॅडल सुप केला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
4 धावा. सामना चालू राहणार आहे आणि सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटला स्पर्श झाला होता चेंडू. टोटल धावा धावफलकावरती 6 धावा लागल्यात. सहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा. खरं तर माननीय श्री आमदार हॅलो, तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचे मोठे चिरंजीव सन्माननीय वैकुंठशेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा अमरजोत क्रिकेट संघ मायनी यांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आमचे मित्र भारतीय जनता पार्टी IT सेलचे पेन तालुका अध्यक्ष महेशजी बिकावले, त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत शेळाशी सरपंच प्रकाशजी कदम या सर्व मान्यवरांचं या अमरजोत क्रिकेट संघ मायनीच्या आयोजनामध्ये सहर्ष स्वागत. यस आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आज सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. त्याच सहसाथीनं बबन शेठ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चला मॅच सुरू करा.
चला मॅच सुरू करा. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज श्रेयसला आपण पाहणार आहोत. धावफलकावरती 6 धावा लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अतिशय सुंदर अशी मॅच. जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला मॅच सुरू करा. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उशिरा आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. किरकंडी विपक्ष खरं तर शिवराज वाकरुल संघ, सॉरी माफी असावी, आराव संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि आराव संघ एक संघ पराभूत झाला आणि एक संघ आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलाय. म्हणजे खरं तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष श्री सचिनजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज आपण पाहतोय आपल्या खरोखरच अतिशय सुंदर असं डॅशिंग व्यक्तिमत्व अनिलजी पवार यांचा आज वाढदिवस. आणि आज खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. टोटल धावांचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 8 आणि अतिशय सुंदर असे हे आयोजन अमरज्योत चषक 2024. इथे चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सुंदर झेल पकडला गेला. अजून एक धक्का या ठिकाणी आराव संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी शुभागमन झालंय. खरोखरच या स्पर्धेला खास दादा आपण आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत त्याबद्दल बायनी क्रिकेट संघ खूप खूप आपला आभारी आहे. तर पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने टोटल धावफलकावरती जर आपण धावांचा जर विचार केला तर 8 धावा लागल्यात आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुंदर अशी ही स्पर्धा, अतिशय सुंदर असं दिमागदार आयोजन आणि आज अंतिम दिवस आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या संख्येने मान्यवर देखील या व्यासपीठावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु सर्कलच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केलाय. आमच्या सकाळच्या सत्रापासून जर विचार केला तर उत्कृष्ट स्कोरर आमच्यासोबत जोडले गेलेत. अर्थातच सिद्धेश लाड यांच्या माध्यमातून अचूक स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली आज संपूर्ण दिवसामध्ये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. भरपूर मेहनत राहिली आहे. खरं तर आपण पाहतोय मायनोई गावचे ग्रामस्थ जेवढे आहेत त्यांनी मात्र खूप मेहनत घेतली या स्पर्धेला. हॉलंडर्स असो, त्या ठिकाणी बॉलबॉय असतील, पाणी घेऊन मैदानात जाणारे वॉटरबॉय असतील, सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो आहे. इथे देखील चांगला चेंडू आहे परंतु पंच सांगतायत की खूप बाहेर गेला चेंडू आणि दोन्ही हात फैलवून सांगतायत की हा वाईट चेंडू आहे आणि अव्वांतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव स्कोरमध्ये ॲड होईल. एक्स्ट्राच्या धावा अर्थातच या ठिकाणी तुम्हाला कमी धावा लागतील. मालदेव विभागाचे माजी अध्यक्ष श्री राजेंद्र लाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे खरं तर आपली भारतीय संस्कृती
आणि तेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत असताना सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा वेलकम, सहर्ष स्वागत. बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आतापर्यंत धावांचा जर आपण विचार केला तर 11 धावा लागल्यात आणि 1 गडी गमावलाय, 2 गडी गमावलेत अराव संघानं. इथे देखील चांगला चेंडू आहे, घरंगळत राहिला आहे आणि साहिलने सहजरित्या चेंडूला पकडलाय. सुंदर गोलंदाजी राहिली, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले पूर्णपणे आरव संघाला. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही काय चेंडू या षटकातील बाकी असतील. सुंदर, खरोखरच या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहिल्या, त्याच्यामधलीच ही एक नामांकित स्पर्धा आपण पाहतो. इथे देखील फटका फसलाय, सेफ हँडेड फटका आणि हा झेल बाद होईल. खरं तर फलंदाज डीजे खरं तर फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, श्रेयश. इथे मोठा फटका, अफलातून षटकार 6 धाव्यासाठी. 18 धावा धावफलकावरती लागला गेला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू टाकला होता, गती थोडीशी कमी होती आणि ऑनसाइड मध्ये अर्थातच भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा आल्यात. या खरं तर इनिंग मधला पहिला षटकार असावा आणि जरूर आपण पाहतोय सुंदर फटका. पुढचा चेंडू सचिन या ठिकाणी घेऊन सज्ज झाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्क चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं आणि मागच्या सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु विकेटची पडझड अराव संघाची आपल्याला पाहायला मिळाली. धावा थांबल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही काही चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. सचिननं कमबॅक केलाय. षटकार खेळला जरूर, परंतु कमबॅक केलं हे महत्वाचं आहे. इथे समोर
आता देखील समोर फेकला होता आणि चेंडूला मात्र सरळ भिरकावून दिला. सीमारेषेच्या बाहेर षटकार. 24 धावा. एखादा अजून मोठा फटका आला तर एक चांगलं धावसंख्येचं टोटल उभारलं जाऊ शकतं. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 24 धावा धावफलकावरती. एक षटकार आला तर 30-31चं टार्गेट असेल. एखादा डॉट बॉल आला तर फक्त 25चं टार्गेट असेल. या चेंडूवरती कितपर्यंत धावांचं टार्गेट सेट होईल हे जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू बाकी या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला 4 चांद लावलेत. पाहुणे जर आले तरच कुठल्याही कार्यक्रमाला खूप रंगत वाढत असते आणि ती रंगत तुम्ही या ठिकाणी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि सदैव आमच्या असेच पाठीशी राहा असंच आम्ही अपेक्षा करतो. आणि वळते मैदानाच्या दिशेने चला हॉलंडर्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे अपील केले गेले आणि पंचांचा बोर्ड देखील हवेत. सुंदर मॅच सुरू आहे. थोडस आपण जर कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अशोकजी महाराजगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ड्रॉ केला जातोय बघा. नेक्स्ट मॅच ज्या कशा होतील त्याच्यामध्ये एक चिठ्ठी खरोखर उचलली जाईल आणि एक चिठ्ठी उचलली जाईल त्याला बाय असेल आणि ज्या 2 टीम राहतील त्याच्यामध्ये मॅच होईल. एक विजय संघ असेल आणि एका बाजूने अमरज्योत मायनी आणि दुसरा संघ असेल जय भवानी उसावडे ह्या संघांमध्ये आणि एक विजेता संघ अशा 3 ड्रॉ केल्या जातील. एक संघाला बाय आणि जे 2 संघ राहतील त्याच्यामध्ये लढत होईल. इथे सेफ लँडिंग झालाय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची नामी संधी. जीवाच्या अकांताने त्या ठिकाणी बॅटर पोहोचलाय. खरं तर इजा झाली असेल तर पाण्याची मागणी आपण करू शकता. हे सेफ आहेत आणि ड्रॉ केला जातोय. ज्या संघाला बाय मिळेल तो संघ सरळ फायनल मध्ये धडक मारेल. ज्या 2 चिट्या राहतील त्याच्यामध्ये लढत असेल. विजय संघाला बाय असेल आणि तो संघ सरळ फायनल मध्ये धडक मारेल. तर चला नेक्स्ट मॅच चा टॉस तर टॉस देखील आम्ही करणार आहोत. बघा एक सुवर्ण संधी एक बोनस मिळेल. जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये म्हणजे आजच्या दिवसातील संघ जिंकणारा फायनल मध्ये. यशच्या वाकवल्यात अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. बघा समोर जे मान्यवर आहेत त्यांना मी प्लीज विनंती करतोय की आम्हाला देखील या ठिकाणी थोडं दिसत नाहीयेत तर थोडेसे बाजूला झालं तर मजा येईल. यस
आज सुंदर मॅच पाहायला मिळते. पंच 3 चेंडू झालेत ना. येस येस 3 चेंडू झालेत. 3 चेंडू बाकी आहेत. चला प्लीज थोडेसे सहकार्य करा. आणि पाहुणे आहेत त्यांना थोडस दिसत नाही त्याच्यामुळे आपण बसून घेतला तरी चालेल. बघता बघता अंतिम क्षण येऊन पोहोचलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये जी होणार आहे त्याचा टॉस या ठिकाणी केला जातो. अमरजोत माहिनी आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेल जय भवानी कुसावडे संघ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक करतील आमचे रमेशजी पवार आणि त्यांच्या सहसाथीनं. येस त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. सेमीफायनल असेल या स्पर्धेची. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या दोन्ही संघांना देतोय आणि आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. हे टॉल या ठिकाणी कॉल केला होता परंतु टेल या ठिकाणी जिंकला जय भवानी कुसावडे संघानं. कुसावडे संघ आपण देखील जास्त वेळ घेऊ नका. लगेचच यस 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. आणि डिसिजन गोलंदाजी यस गोलंदाजी घेतली तर फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या अमरज्योत मायनी संघाला. आपण देखील सज्ज राहा. धाव फलकावरती टोटल धावांचा जर विचार केला तर 14 धावा लागल्या गेल्यात. 14 धावा लागल्या गेल्यात. सर्व प्रेक्षक खरं तर 7 चेंडू 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये रोमांचक ती लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे यस बॅटचा आवाज आलाय आणि तदनंतर झेल पकडला गेलाय. मॅच कुठल्या क्षणाला फिरत्या तर सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलताना देखील मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. आता मात्र 6 चेंडू मध्ये गरज असेल 11 धावेची. युवा उद्योजक मंगेश पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली तर लवकरात लवकर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच कौतुक करावं लागेल या आयोजकांचं. प्रत्येक प्रकाशजी जाधव तलगाव गावचे ग्रामस्थ त्यांना देखील आम्ही विनंती करतो. त्याचबरोबर अशोकजी पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. बघा या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य राहिलंय. सर्व पाहुणे जे येतात त्यांना व्यासपीठावरती बोलून त्याचा मान सन्मान केला जातो तरच या पाहुण्यांना मात्र या ठिकाणी पाठवला जातं. आणि तदनंतर या स्पर्धेचं खास अतिशय सुंदर असं ट्रॉफी देखील आकर्षण आपण पाहतो. चला मॅच कडे पुन्हा एकदा आपण बोलतोय. मॅच होती कुठे असं वाटलं होतं की खिरकटी संघ सहजरित्या बाजी मारेल परंतु कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आमचे रमेशजी मराजगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. इथे पुन्हा एकदा सहजरित्या सिंगल घेतली गेली. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला होता आणि जरूर दुसरी धावगड्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. अजूनही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. कृष्णा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
बघा खिरकंडी संघ आपण आतमध्ये जाऊ नका कोणी, जरा मॅच संपल्यानंतर तुम्ही जाऊ शकता, परंतु मॅच चालू आहे त्याच्यामुळे लाईनचा थोडेसे पाठी राहा. बघा फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे, त्याला कुठलीही अडचणी वाटायला येणार नाही याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. आतापर्यंत सर्व ज्या मॅचेस आपण पाहिल्या त्या सर्व व्यवस्थितरित्या पूर्ण झाल्यात, त्याच्यामुळे कुठलाही अडथळा मैदानाच्या आतमध्ये येऊ नये त्याच्या सहकार्य करा सर्वांनी आणि थोडेसे पाठी व्हा. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. गतीनं बीट केला, बॅट वरती चेंडू घेता येत नाही फलंदाजाला. अजून एक डॉट बॉल, कृष्णा जेवढे चेंडू डॉट केलेल तेवढं प्रेशर मात्र वाढेल आणि मैदानाच्या आतमध्ये प्रेशर रिलीज करून बॅटिंग करावी लागेल. 4 मध्ये 10 करायचे आहेत. एका बाजूने गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ आराव संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीचा नमुना प्रात्यक्षिक उदाहरण धारण करतोय. काय गोलंदाजी झाले या मॅच मध्ये. इथे देखील चांगला चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि बघा असे धाव नसेल आणि 3 चेंडू मध्ये 10 धावेची गरज असेल. तीन चेंडू आणि 10 धावेची गरज. 3 चेंडू 10 धावा. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. अतिशय सुंदर मॅच. ह्या चेंडूवरती मॅच पूर्ण अवलंबून असेल. एखादा मोठा फटका आला पुन्हा एकदा क्रिकेट संघ जल्लोष करताना पाहायला मिळेल, एखादा डॉट बॉल आला पुन्हा एकदा आराव संघ जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे सोडून दिला. यस वाईट चेंडू आहे आणि पंच त्या ठिकाणी सांगतात की अव्वंतरच्या स्वरूपात 1 धाव स्कोर मध्ये ऍड करा आणि आम्ही देखील केल्या. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. येणारे 3 चेंडू 9 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हा प्रश्न सर्वांना पडलाय. इथे बॅटची कडा आणि आता देखील विकेट. जो खर तर ज्याच्यावरती विश्वास होता कृष्णा करू शकतो आणि त्यानंतर कृष्णा देखील बाद झालाय आणि खरोखरच जल्लोषाचं वातावरण मैदानाच्या आराव संघाच्या खेमामध्ये पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये कुणी जाऊ नका. जशी मॅच समाप्त होईल दुसरी मॅच चालू होईल. सर्वांना मी सांगतोय मैदानाच्या आतमध्ये कुणी जिंको कुणी हारो, मैदानाच्या आतमध्ये कुणीच जाणार नाही. लगेच मॅच आम्ही सुरू करणार आहोत. पुसावडे संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारले. मायनी संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलं. गोलंदाज सज्ज होता. इथे चांगला फटका खेळून काढला. 1 धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा. बघा आतमध्ये कोणी जाऊ नका. जल्लोष बाहेरून किती साजरा करा परंतु आतमध्ये कोणी जाणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या. इथे मोठा फटका आला आणि जरूर ते प्रेक्षक आहेत ते थांबणार नाही आहेत आणि सुपर 3 मध्ये गेलेत. अर्थातच फायनलचा तिकीट देखील मिळालंय. फायनल मध्ये प्रवेश केलाय. आराव संघानं जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. खिरकंडी संघ आपण देखील खूप चांगले केलात. पिच वरती कुणी नाचू नका. बघा अजूनही सेमीफायनल फायनल बाकी आहे. आराव संघ आपण खूप चांगला खेळलात. तुम्हाला